आज आपण बघणार आहोत कडधान्यांना मोड कसा आणतात। तर खूपच अशी सिंपल रेसिपी आहे, तर चला बघूया। पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे पल्लवी। तर यासाठी मी एक असं मोठं बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी इथे घेतलेले आहेत मूग। तर आपल्याला अख्खे मूग घ्यायचे आहेत आणि मी इथे घेतलेला आहे हरभरा डाळ आणि चला यामध्ये मी घेतलेला आहे कच्चे शेंगदाणे। तुम्ही कोणत्याही प्रकारचे कच्चे शेंगदाणे घेऊ शकता। यामध्ये 2 ते 3 वेळा आपण असं पाणी घालून घेऊयात आणि याला चांगलं असं धुवून घेऊयात, म्हणजे यामध्ये असलेली घाण वगैरे अशी चांगली स्वच्छ निघून जाते। तर चला याला 2 ते 3 वेळा असं छानसं असं आपण धुवून घेतलेलं आहे। आता चला यामध्ये आपण याला पाणी घालून घेऊयात आणि सकाळी मी याला या प्रकारे भिजत घातलेलं आहे। तर चला आपण 4 ते 5 तासासाठी याला भिजत घातलं होतं आणि तसंच मी इथं घेतलेले आहेत 1 चमचे असे मेथी दाणे आणि यालाही असं 1 वेळा मी धुवून घेते आणि यामध्ये सुद्धा मी पाणी घालून ठेवते, म्हणजेच दोन्ही सुद्धा प्रोसेस एकाच वेळेस होऊ शकतात। तर बघा मेथीचे दाणे मी सेपरेट घातलेले आहेत, हे का हे मी तुम्हाला नंतर सांगते। तर चला इथं संध्याकाळ झालेली आहे आणि बघा रात्री झोपायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तर ह्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला, किंवा असं तुम्ही एक कापड घेऊ शकता, कॉटनचं कोणतंही कापड तुम्ही घेऊ शकता। तर अशा प्रकारे बाउलमध्ये मी हे कापड असं ठेवून घेतलेलं आहे आणि आपण हे भिजत घातलेले जे कडधान्य आहेत हे सगळे असे घालून घ्यायचे आहेत आणि बघा पाणी जे आहे ते खालच्या साईडला जातं। तर आपल्याला काय करायचं आहे, आता आपण जे मेथी दाणे भिजत घातलेले त्याचं जे हे पाणी आहे ते मी एका वाटीमध्ये असं काढून घेते। तर बघा मी याचं असं पाणी काढून घेतलेलं आहे आणि जे मेथी दाणे आहेत ते मी यामध्येच घालून घेत आहे। तुम्ही यामध्ये घालून मिक्ससुद्धा करू शकता किंवा अशा प्रकारे याला यामध्ये घालूनसुद्धा घेऊ शकता। तर बघा हे जे पाणी आहे ते तुम्ही सकाळी अनुशापोटी पिल्याने 1 महिन्यामध्ये तुमचं वेट लॉस जरूर होतं। तर तुम्ही हे सुद्धा करून बघा, खूपच छान याचे फायदे आहेत। तर बघा हे आपण जे कापडामध्ये असं घालून घेतलेलं होतं याला असं छानसं असं गुंडाळून घेऊन इथे एक आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे। तर चला मी याला इथे गाठ मारून घेते आणि हे जे खाली पाणी उरलेलं आहे ते आपण टाकून द्यायचं आहे। तर अशा एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला हे घालायचं आहे आणि वरून त्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तर रात्रभर जेव्हा तुम्ही हे ठेवाल तर सकाळी असं छान मोड आलेले असतात। तर बघा यामध्ये मी थोडंही पाणी ठेवलेलं नाही आणि बघा असं मी हे झाकून ठेवलेलं आहे। तर आपल्याला अशा प्रकारे याला झाकूनच ठेवायचं आहे, पाहिजे तर तुम्ही पॅकबंद डब्यामध्ये सुद्धा याला घालून ठेवू शकता। तर चला सकाळी बघूयात। तर बघा सकाळ झालेली आहे, तर बघा इथं किती छान असे मोड आलेले आहेत। तर चला आपण हे कापडामधून सगळे मोड आलेले जे धान्य आहेत ते काढून घेऊयात। तर बघा तुम्ही सिंगल असे वेगवेगळे धान्यसुद्धा असं भिजवून बांधून ठेवू शकता, पण एकाच वेळेस सगळं असं तुम्ही करू शकता। तर जर तुम्ही वेट लॉस वगैरे करत असाल तर अशा प्रकारे तुम्ही रोज करून खाऊ शकता। तर बघा किती छान असे आपले हे कडधान्य मोड आलेले आहेत। तर तुम्ही मुगाच्या जागी मटकीचा सुद्धा यूज करू शकता। तर बघा किती छान असे एका दिवसामध्येच मोड आलेले आहेत आपल्या या धान्यांना। तर पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर बघा मेथींना सुद्धा असे छान मोड आलेले आहेत। तर ही जी मेथी आहे तुम्ही असंच खाल्लं तरी अजिबात कडू लागत नाही। तर बघा हे जे हरभरा डाळ आहे, मूग आहे किंवा शेंगा आहेत हे सुद्धा असे छान असे मोड आलेले आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही घरामध्ये स्प्राउट्स बनवा, म्हणजेच मोड आलेले कडधान्य जरूर बनवा आणि मुलांनासुद्धा खायला द्यायचे अनेक असे फायदे आहेत। तर पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग, थँक्यू सो मच, धन्यवाद।